जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे दृश्य माझ्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 24 तारखेला मी राम जन्मभूमीमध्ये शरयू नदीच्या तीरावरती होतो आणि आज बरोबर 1 महिन्यानंतर या माझ्या पंढरीमध्ये विठ्ठलाच्या चरणी नम्रपणाने लीन होऊन चंद्रभागेच्या तीरावरती आलेलो आहे. या सभेला ज्या वेळेला मी निघालो त्यावेळेला काही जणांनी असं सांगितलं की हे जे मैदान आहे या मैदानामध्ये कोणी सभा घेण्याचं धाडस करत नाही. आणि हे ज्या वेळेला मला कळलं तेव्हाच मी ठरवलं की सभा घ्यायची ती याच मैदानात घ्यायची. कारण शिवसेना प्रमुखांचा पुत्र दुसऱ्या कोणत्याही मैदानामध्ये अशी सभा घेऊ शकत नाही. जो वारसा मी घेऊन पुढे चाललेलो आहे तो हा वारसा आहे, हा वारसा आहे माझा. आणि अर्थात पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला विठोबा पांडुरंग हा गोरगरिबांचा देव आहे आणि या समोर पसरलेला गोरगरीब हा शिवसेनेचा देव आहे. आणि मी मनापासून या पांडुरंगाच्या विराट रूपासमोर खरोखर नतमस्तक होतोय. कारण हे जे काही मी बघतो आहे आणि जे काही करतो आहे हे माझ्यासाठी मी काही करत नाहीये. तानाजीराव, तुम्ही दुष्काळग्रस्तांची गाऱ्हाणी मांडलीत. विषय खूप आहेत. किती विषय घ्यायचे आणि किती विषय घ्यायचे नाहीत हा मोठा प्रश्नच आहे. मी येण्यापूर्वी रेस्ट हाऊसला अनेक शिष्टमंडळं आली आणि या शिष्टमंडळामध्ये प्रामुख्याने धनगरांचं एक शिष्टमंडळ होतं, महादेव कोळी समाजाचं एक शिष्टमंडळ होतं. आज मी विठोबाच्या साक्षीने धनगर समाज आणि तमाम जे कोणी माझ्या इतर जातीपातीचे जे बांधव आणि माता भगिनी आहेत त्यांना मी वचन देतो आहे की जसं मराठा समाजाच्या मागे खांद्याला खांदा लावून शिवसेना न्याय हक्काच्या लढ्यासाठी उभी राहिली तशी मी तमाम धनगरच नव्हे, महादेव कोळी असतील इतर सर्व ज्या काही जातीपाती आहेत त्यांच्या न्याय हक्काच्या लढण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मागे नाही तर जमलं तर एक पाऊल पुढे तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण मला कल्पना आहे की ज्या वेळेला आपण या सरकारची सुरुवात केली होती किंबहुना मला वाटतं त्याच्याही आधी धनगर समाज रस्त्यावरती उतरला होता. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस आणि आपल्या वतीने शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सही केलेले पत्र तुमच्याकडे आहे. त्यांच्या सहीचं मी काही सांगू शकत नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ती सही सुभाष देसाईंची नाही, ती सही शिवसेनेची आहे. आणि शिवसेना कधी दिलेलं वचन मोडत नाही, मोडणार नाही. आणि म्हणूनच आज निवडणुका नाहीत, काही नाही, तर या तमाम जो काही जनसागर इकडे लोटलेला आहे हा केवळ आपल्या वचनबद्धतेचा साक्षीदार म्हणून लोटलेला आहे. दुष्काळ तर फार मोठा आहेच, पण दुष्काळावरती बोलण्याच्या आधी, राम मंदिरावरती बोलण्याच्या आधी मी काल परवाच्या 5 राज्यात निवडणुका झाल्या त्या राज्यातल्या निवडणुकांबद्दल नक्कीच थोडं तुमच्याशी बोलणार आहे. एक समज जो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत निर्माण केला गेला होता की आम्ही आता जगज्जेते आहोत. सोलापूरची कोणती बाजार समितीची निवडणूक घ्या नाही तर न्यूयॉर्कची निवडणूक घ्या, जिंकणार तो आमचाच पक्ष. हा जो काय समाज किंबहुना समज संपूर्ण देशात पसरवला गेला होता त्या समाजाच्या ठिकऱ्या, त्या समजाच्या ठिकऱ्या या 5 राज्यांनी उडून टाकलेल्या आहेत. 5 राज्यांनी असा काही धुवा उडून टाकला की मला नाही वाटत तोंड वरती करून आता तिकडे हारलेले पक्ष प्रचाराला जाऊ शकतील. बरं, विशेष म्हणजे 2 राज्य ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या, हा कॅमेरावाले जरा खाली बसा, पाठीकडे दिसत नाही.
थोडं खाली बसून घ्या, तुमचे कॅमेरे चालू ठेवा आणि पाठच्यानं बघू द्या. हा ठीक आहे ठीक आहे. विशेषतः दोन राज्याची झाली, एक म्हणजे मिझोराम, हो ना, मिझोराम आणि तेलंगणा. तुम्हाला कल्पना नेमकं त्या राज्यामध्ये काय निकाल लागला? 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 5ही राज्यामध्ये भाजपाचा सुपडा साफ झाला. पण विशेष मला अभिमान वाटतो या 2 राज्यांनी, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहे तिकडे दोन्ही राज्यांनी राष्ट्रीय पक्षांना धूल चाललेली आहे. दोन्ही राज्यांनी मला त्यांचं खरंच खास कौतुक करायचंय. आणि दुसरं जे राज्य आहे ते छत्तीसगड. छत्तीसगड तुम्हाला कल्पना आहे आदिवासी राज्य आहे, बहुसंख्याने तिकडे आदिवासी आहेत. आणि आज जर का आपण कोणाला विचारायला गेलो तर आपल्याला ते सांगतात की हे सगळं ठीक आहे, जे चाललंय ते आम्हाला पसंत नाहीये, पण पर्याय कोण आहे? हे नकोय ठीक आहे, पण पर्याय कोण आहे? आणि मला खरंच अभिमान वाटतो छत्तीसगड सारख्या किंबहुना छत्तीसगडमधल्या आदिवासी समाजाने पर्याय कोण याचा विचार न करता पहिली घाण घरात झाली ती पहिली घाण साफ करतो, पहिलं माझं घर साफ करतो, मग पर्यायाचं पुढचं पुढे बघू म्हणून त्यांनी मतदान केलेलं आहे. ही ताकद ही हिंमत माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आहे. जे काम मिझोरामने आणि तेलंगणाने केलं की प्रादेशिक पक्ष म्हटल्यानंतर राष्ट्रीय पक्षांची मस्ती दिल्लीमध्ये चालली तर चालेल, पण माझ्या घरामध्ये राष्ट्रीय पक्षाची मस्ती चालू देणार नाही, हे त्या 2 राज्याने दाखवलंय. मग शिवप्रभूंचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये मागे पडणार आहे का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. नाहीतर तानाजीराव तुम्ही आज मांडलेत, उद्या मांडाल, परवा मांडाल, ठीक आहे. अयोध्येला गेल्यानंतर मला इकडे तिकडे विचारलं होतं की अयोध्येत का आलात? राम मंदिर हो म्हटलं, राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच. पण अयोध्येला मी एवढ्यासाठी गेलो होतो की जो कुंभकर्ण झोपलेला आहे त्या कुंभकर्णाला मी जागा करायला गेलो होतो. कुंभकर्ण झोपलाय, त्या कुंभकर्णाला जागा करण्याची आज आवश्यकता आहे आणि त्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी मी अयोध्येला गेलो होतो. आज सुद्धा मी पंढरपुरामध्ये त्याचसाठी आलेलो आहे की झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी आलेलो आहे. तमाम माझ्या हिंदूंना मी सोबत घेऊन आलेलो आहे आणि कुंभकर्णाला मी सांगू इच्छितोय की कुंभकर्ण तू जरी झोपला असलास तरी देशातला तमाम हिंदू जागा आहे, हिंदू झोपलेला नाही, हिंदू झोपू शकत नाही. राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. मग कोणीतरी मध्ये आणखीन एक बातमी सोडली की पंढरपूर नंतर उद्धव ठाकरे वाराणसीत जाणार. जाईन सुद्धा, संपूर्ण देशात फिरेन, पण मला हा काही एकच उद्योगधंदा करणार नाहीये. मी आज तुम्हाला विचारतोय की कुंभकर्णाला आपण जागा करत फिरतो आहोत, पण जर का कुंभकर्ण झोपून राहिला तर तुम्ही काय करणार आहात? जर कुंभकर्ण उठलाच नाही तर मी कुंभकर्णाला सांगू इच्छितोय की तू कुंभकर्ण तू वेळेमध्ये जागा हो, नाहीतर पेटलेला हिंदू तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हिंदू पेटलेला आहे आता. आणि आज असा राम मंदिराचा मुद्दा आहे. अनेक जणांनी मला त्यावेळेला विचारलं होतं की तुम्ही राम मंदिर घेऊन फिरता आहात, पण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रामधला दुष्काळ मी बघतो आहे. 1-2 महिन्यापूर्वी मी ज्या वेळेला दुष्काळग्रस्त भागामध्ये फिरत होतो, पुन्हा जाणार आहे जानेवारीमध्ये. मी संपूर्ण दुष्काळग्रस्त महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने मी फिरणार आहे. पण दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये फिरताना बीडमध्ये मी जेव्हा गेलो होतो, आहेत नाही सगळे माझ्यासोबत मंत्री त्याही वेळेला होते. बीडमध्ये मी बघितलं एका शेतीत पाहणी करायला गेलो, तो पीक तर करपून गेलं होतं. पीक असं करपलं होतं की ते कोणतं पीक आहे ते सुद्धा कळत नव्हतं. सांगावं लागत होतं की हा कापूस होता, हे अमुक होतं, हे तमुक होतं. एवढी संपूर्ण शेतकऱ्याची दैना 2 महिन्यापूर्वीपासूनची झालेली आहे. पण विशेष म्हणजे मला त्या शेतकऱ्यांनी दाखवलं, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेला एक म्हातार बाबा होता. मला त्या शेतकऱ्याने दाखवलं की साहेब हे बघा म्हणे, हे काय? एक झाड दाखवलं त्यांनी. म्हटलं काय रे बाबा, हे काय ओळखताच येत नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की कडुलिंबाचं झाड आहे. माझा विश्वासच बसत नव्हता. ते म्हणाले माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्या प्रथम बघतोय की कडुलिंबाला सुद्धा कीड लागलेली आहे. कडुलिंबाला सुद्धा किडीने खाऊन टाकलेलं आहे पूर्णपणे. त्या कडुलिंबाची वाताहत झाली होती, पानं तर गेलीच होती, पण नुसत्या शिरा राहिल्या होत्या. आणि मग हे सुद्धा एक आश्चर्य आहे. हे बाबा खाली बसन जरा, त्यानं बघू दे नीट.
आणि मध्ये मध्ये जरा प्लीज बोलू नका. बरं, आता येतो आवाज? शेवटपर्यंत येतोय? हा, ठीक आहे. फक्त आता मध्ये बोलू नका. आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्या प्रथम बघतो आहे की कडुलिंबाला, म्हणजे ज्या कडुलिंबाने आम्ही कीड मारत होतो त्या कडुलिंबाला सुद्धा कीड लागली. म्हटलं असंच झालेलं आहे. हल्ली पहारेकरी सुद्धा चोऱ्या करायला लागलेले आहेत. हे दिवस असेच आलेले आहेत. हे दिवस एवढे विचित्र आलेले आहेत की संपूर्ण महाराष्ट्र आज पाण्याने त्रस्त झालेले आहे. मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात करावी लागते. हा जो काय परिसर आहे, सोलापूर आहे, या सोलापूरमधला करमाळ्याची एक बातमी मी पाहिली होती, वाचली होती. केंद्रीय पथक काय हो, केंद्रीय पथक आलं. मला वाटतं की केंद्रीय पथक हे बुलेट ट्रेननी आलं होतं ना. मग त्याने वेळच नव्हता. बुलेट ट्रेन मध्ये यावं तसं आले, पटपट 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 आपलं श्राद्ध उरकावं तसं उरकलं आणि निघून गेले. आणि या करमाळ्याच्या शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं की साहेब, तुम्ही आम्हाला सांगा, पीक करपून गेलेलं आहे, कर्ज डोक्यावरती चढतंय, बँकांचं कर्ज आहे, सावकाराचं कर्ज आहे, पीक विम्याचा काही पत्ताच नाहीये, मदत तर सोडूनच द्या, पाणी सुद्धा नाहीये, चारा सुद्धा नाहीये जनावरांना, आम्ही जगायचं कसं ते तुम्ही सांगा. झालं आता महिना 2 महिने होऊन गेले. केंद्राचं पथक येऊन बघून गेलं. मधल्या काळामध्ये पंतप्रधान आले होते महाराष्ट्रामध्ये. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला आम्ही 8,000 कोटी नाही पूर्ण मदत केल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्र्यांना मला सांगायचं, जग फिरताय, जरा माझ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये येऊन जा. थोडी पायधूळ नका झाडू, पण इथली माझ्या पंढरपुरातली धूळ माथी लावून गेलात ना तरी थोडंफार पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. अजिबात जगभराची धूळ इकडे झाडायला येऊ नका. तुमची धूळ तुमच्याकडेच ठेवा, नंतर उपयोगी पडेल. पण माझ्या महाराष्ट्रातली पवित्र माती, महाराष्ट्राची पवित्र माती ही मस्तकी लावून गेलात ना तर काहीतरी तुम्हाला एक पुण्य लाभेल. येत आहेत आणि जात आहेत, कशाचा कशाला पत्ता नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही. हे मी नाही म्हणत, पंतप्रधान म्हणतायत. नेत्या ताई टाळ्या वाजवायला लागल्या. मी थापा नाही मारत ताई. जे मी बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करून दाखवत असतो तेच मी बोलतो. पण पंतप्रधान जे बोलले की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही, लोकांनी असेच तुमच्यासारखे लोक जमले होते, टाळ्यांचा कडकडाट केला. किती साली? 2022. म्हणजे मध्ये 2019ला तुम्ही कोणाला मत द्यायला पाहिजे? मलाच द्यायला पाहिजे. मग 2019ला पुन्हा मी पंतप्रधान झालो आणि 2022 साल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की हा एक निवडणुकीचा जुमला होता हो, असं बोलावंच लागतं. काय करणार मी? आणि हा जुमला 2022 सालीने काल परवाकडेच उघडकीस आलेला आहे. संसदेमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत, सरळ सरकारने हात वर केले आणि सांगितलं की अशी कोणतीही उपाययोजना आम्ही करत नाहीत, आमच्याकडे कोणतीही अशी उपाययोजना नाही. मग पुन्हा तुम्ही सगळे जमलेले तमाम शेतकरी आहात, वारकरी आहात. अहो वारकरी आम्ही सुद्धा आहोत, आम्ही सुद्धा तुमचेच आहोत. आणि वारकरी हा काय फक्त पंढरपुराची वारी करणारा नाही, तर वारकरी हा अन्यायावरती वार करणारा वारकरी असतो. आणि आम्ही सुद्धा अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत. पण आम्ही वार करतो तो समोरून छातीवर करतो, पाठीकडनं शंडासारखा वार आम्ही नाही करत. पण एवढं ते काही सरकार बोलतं आहे की आमच्याकडे कोणतीही योजना नाही. बरं, संताप कोणत्या गोष्टीचा येतो की सध्या देशामध्ये एक घोटाळा गाजतोय. कोणता घोटाळा? राफेल. आहे ना, लक्षात आहे ना, लक्षात येत आहे ना. हा घोटाळा कशाचा आहे? आपल्या सैन्यासाठी, आपल्या देशासाठी जी विमान खरेदी करायची आहे त्या विमान खरेदीमध्ये घोटाळा झालाय असा एक मोठा समज नव्हे, असा आरोप आहे. आणि त्याच्याबद्दल सुद्धा जे काही प्रश्न निर्माण केले गेले त्या प्रश्नाला उत्तर दिली गेलेली नाहीत. पण कोर्टाने कशी क्लीन चिट दिली मला माहिती नाही. असं म्हणतात कोर्टाने क्लीन चिट दिली, पण ज्या सैन्यासाठी तुम्ही विमान खरेदी करता आहात त्या विमान खरेदी करण्यामध्ये घोटाळा होतोय. आणि मधल्या काळामध्ये जो आपला सैनिक जीवाची बाजी लावून आपल्यासाठी तिकडे सीमेवरती लढतो आहे, प्राण गेला तरी 72 रोज सैनिक आपले मरतातच आहेत, देशासाठी शहीद होतातच आहेत.
पण ज्या सैन्यासाठी तुम्ही विमान खरेदी करताना सुद्धा त्याच्यामध्ये घोटाळा होतोय, त्या सैन्याची पगार वाढ करण्याचा जो काही एक प्रस्ताव आला होता, तो प्रस्ताव आपल्या या सरकारने नाकारून टाकला, केंद्र सरकारने. हे खरंय का खोटे? का खासदारांनी सांगा बघ, खरंय की खोटे? मग लष्कराला पगार वाढ पाहिजे, ती तुम्ही देत नाहीत. पण लष्करासाठी जी काही शस्त्र सामुग्री खरेदी करायची, माझ्या देशाच्या संरक्षणासाठी करायची, ज्याची आपल्याला गरज आहे, त्या शस्त्र सामुग्रीच्या खरेदीमध्ये तुम्ही घोटाळा करतात. किती पाप करतात? आज सुद्धा संपूर्ण शेतकरी पाणी पाहिजे म्हणून सगळीकडे भटकतोय, वणवण फिरतोय. मराठवाड्याची हालत जाऊन बघा काय झालेली आहे. आजच तिकडे पाण्याशिवाय जीव जातोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ना त्याचं पीक कर्ज तुम्ही माफ करतात. इकडे शेतकरी किती आलेत? ना. मग माझ्या प्रश्नाला खरं उत्तर द्यायचं. मला प्रामाणिकपणाने सांगा, किती जणांचं कर्ज माफ झाले? हात वर करून सांगा, किती जणांचं कर्ज माफ झालंय? खोटं बोलू नका, मला बरं वाटेल म्हणून बोलू नका. उलट तुमचं सगळ्यांचं कर्ज माफ झालं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा सगळ्यात जास्त आनंद मला होईल. पण इथे आलेले एवढे शेतकरी, लाखो शेतकरी असताना 32,000 कोटीची कर्जमाफी केली गेली, असं जो काही डंका पिटला जातोय, त्या 32,000 कोटीच्या कर्जमाफीमध्ये माझ्या इथे जमलेले एक सुद्धा शेतकरी ज्याचं कर्ज आजपर्यंत माफ नाही झालं. पीक विमा योजनेचे किती हप्ते तुम्हाला मिळालेत? परत नुकसान भरपाई किती जणांना मिळालेले? मग तुम्ही शेतकरी आहात का? माझ्यासारखे शहरी बाबू आहात? शेतकरी आहात ना? मग तुमची कर्जमाफी झालेली नाही, तुम्हाला पीक विमा योजनेचा हप्ता किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही. पाण्याची तर काही चर्चाच करू नका. मग जे पी साईनाथ म्हणून आहेत त्यांनी एक मोठा आरोप केलेला आहे, फार गंभीर आरोप आहे. आणि त्यांनी असा आरोप केलाय की पीक विमा योजनेमध्ये सुद्धा राफेल सारखाच मोठा घोटाळा या सरकारने केलेला आहे. काय कोणाचा देश आहे? जय जवान जय किसान. जवानांसाठी शस्त्र खरेदीसाठी घोटाळा होतोय. जय किसान म्हटल्यानंतर किसानांसाठी असलेल्या योजनेमध्ये घोटाळा होतोय. आणि मग तुम्हाला काय वाटतं? तरी सुद्धा आम्ही हिंदुत्वासाठी पाप करणाऱ्या सरकारची तळी उचलून पुन्हा हिंदुत्वाचे टाळ वाजवत तुमच्या समोर काय आरती करू आम्ही? आज जो काही इकडे जमलेलो आहोत, आम्ही इकडे सगळे हे केवळ काही हिंदू म्हणून नाही जमले, या देशाचे नागरिक म्हणून, आपले अन्नदाते शेतकरी म्हणून, आणि त्या शेतकऱ्यांची मुलं इकडे जमलेली आहेत. बोला, त्यांना न्याय देणार आहात की नाही? न्याय मागणं हा जर का गुन्हा असेल आणि केवळ तुमचा आवाज उठवणं, तुमच्या बाजूने जर सरकारला धारेवर धरणं हा जर का गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केल्याशिवाय राहणार नाही, तो मी गुन्हा करणार. हिम्मत असेल तर मला शिक्षा करून दाखवा. हिम्मत असेल तर शिक्षा करून दाखवा. हे मधमाशाचं पोळं आहे. मध मिळते तोपर्यंत ठीक आहे, पण मधाच्या पोळ्यावरती जर का दगड मारला तर या मधमाशा पिसाळून उठल्याशिवाय राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. कोणाच्या जीवावरती तुम्ही राज्यकर्ते बनलेला आहात? कोणासाठी तुम्ही राज्य करता आहात? पीक विमा योजनेमध्ये सुद्धा सरकारच्या 4 कंपन्या असताना देखील इतर 12 आणखीन खासगी कंपन्यांना हे काम दिलं गेलं. जी गोष्ट राफेलमध्ये झाली तीच गोष्ट या पीक विमा योजनेमध्ये झालेली आहे. राफेलचं काम जसं अनुभव नसलेल्या कंपनीला दिलं गेलं. काय कोणाचा काही संबंध नव्हता. ज्या कंपनीला ते काम दिलं गेलं त्या कंपनीचा आणि विमान काही बनवण्याचा काही संबंध नव्हता. काही दिवस आधी ती कंपनी निर्माण केली गेली आणि त्या कंपनीला ते काम दिलं गेलं. मग ठीक आहे, मी मागणी करतो, द्या राफेलचं काम त्या अंबानीच्या कंपनीला दिलं ना, देऊन टाका. पण मग त्या बंदुकांच्या गोळ्या बनवण्याचं काम माझ्या माता भगिनींच्या बचत गटाला द्या. देता का नाही? पोळ्या बनवणाऱ्या गोळ्या नाही बनवणार. पण जर तुम्ही अशा पद्धतीने देश हाकायला लागलात आणि आम्हाला कोणी विचारलं तर चालणार नाही, विचारलं तर याद राखा, नाही चालणार ही मस्ती. देशाचं मला माहित नाही, पण शिवरायाचा महाराष्ट्रही तुमची मस्ती खपून घेणार नाही, अजिबात घेणार नाही. जसं काम तुम्ही त्या राफेलचं काम त्यांना दिलं, तसंच ज्यांचा पीक विमा योजनेशी संबंध नाही अशा विमा कंपन्या सुद्धा स्थापन केल्या गेल्या आणि त्यांना काम दिलं गेलं. हजारो कोटींचा नफा या कंपन्या घेऊन मोकळ्या झाल्या. आणि माझ्याकडे उदाहरणं आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी, आपल्या परभणीच्या संजय जाधवने हा मुद्दा उचलला होता.
हप्ते हजारोंचे भरले गेले, पण नुकसान भरपाई घेताना 5 रुपयाचा चेक, 10 रुपयाचा, 100 रुपयाचा चेक, काय भीक वाटतंय? जे आम्ही हक्काचं आहोत ते मागतो आहोत. तुमच्या कष्टाचा माल काही नको, आम्हाला आमच्या कष्टाचं पाहिजे, आमच्या कष्टाचं पाहिजे. काय उकार नाही करत तुम्ही. हा आवाज जो मी काही उठवतो आहे, हा आवाज केवळ मला सत्ता पाहिजे म्हणून नाही. मगाशी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मला पत्रकाराने नेहमीचा प्रश्न विचारला, विठोबाच्या चरणी साकडं काय घातलं? मी साकडं मनापासून विठोबाच्या चरणी नाही, तुमच्या सगळ्यांच्या चरणी घालतोय की बाबांनो, आतापर्यंत हे खेळ खंडोबे खूप झाले. ज्यानी ज्यानी माझ्या जनतेला लुबाडलेलं आहे, ज्यानी ज्यानी माझ्या जनतेचं वाकडं केलेलं आहे, त्यांचं वाकडं करा, हेच माझं तुमच्या चरणी साकडं आहे. का करू नको मी? कारण एका मोठ्या अपेक्षेने आम्ही सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर आमच्या जीवनामध्ये फरक काय पडलाय? बरं, राफेलचा घोटाळा सोडून द्या, इतर मोठे घोटाळे सोडून द्या, आपले बस की बात नाही, आपल्या डोक्यावर जाणाऱ्या गोष्टी आहेत. राफेलमध्ये घोटाळा झाला नाही असं जरी मानलं तरी माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते, माझ्या शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ होतंय, माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजनेतले पैसे मिळत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्या घोटाळ्यामध्ये क्लीन चिट घेतली तरी परवा नाही, पण माझ्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा, तुमचे कोरे कागद, तुमची क्लीन चिट, याच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये, याच्याशी काही देणं घेणं नाहीये. बरं, काल परवाकडे आपण जे काय वाचलत, आनंद आहे. मी काही भाजपचा विरोधक नाही, एनडीएचा विरोधक नाही. पुन्हा मीडिया सुरू करेल म्हणजे युती होणार काय? नाही, मी या फालतू चर्चेत आता जात नाही, आता जात नाही. युती करायची की नाही ही माझी तमाम जनता ठरवेल, आम्ही तर ठरवलेलंच आहे. पण जी बातमी मी काल टीव्हीवरती पाहिली आणि वृत्तपत्रातनं वाचली, आनंद आहे, अभिनंदन मी करतो. कोणाचं अभिनंदन? भाजपाचं अभिनंदन करतो, नितीश कुमारचं करतो आणि रामविलास पासवानांचं पण करतो. अनेक जण म्हणाले की आता शिवसेनेच्या गालावरती हसू आलं. गालावरती हसू कसलं हसू? हा माझा सगळा शेतकरी कष्टामध्ये असताना हसू कसलं? हसू असं येऊ शकत नाही. ह्याच्या डोळ्यात आसू असताना आमच्या गालावरती हसू येऊ शकत नाही. पण नितीश कुमार आणि रामविलास पुढे भारतीय जनता पक्षाने नमतं घेतलं, चांगली गोष्ट आहे. जे नितीश कुमार संघमुक्त भारत करायला निघाले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपा बसते, आनंदाची गोष्ट आहे, अभिनंदन. पण त्यांना मला विचारायचंय की राम मंदिराबद्दल नितीश कुमारचं काय मत आहे? एकदा नितीश कुमारने जाहीर सांगावं. रामविलास पासवाननी सुद्धा राम मंदिर आणि हिंदुत्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगावं, आणि मग भारतीय जनता पक्षाने सांगावं की होय, यांचं हे असं मत असल्यामुळे आम्ही नमतं घेतलं आणि आम्ही त्यांनी जास्त जागा दिल्या. मी त्यांचं अभिनंदन करतोय. आज जेवढ्या उघडपणाने शिवसेना हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेली आहे, तेवढं नितीश कुमार आणि रामविलास पासवाननी राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरून दाखवावं. नव्हे, एवढंच बोलून मी थांबत नाही. तर चला, राम मंदिर आणि हिंदुत्व हा माझ्या जीवाभावाचा विषय पंतप्रधानांनी लोकसभेत चर्चेला घ्यावा आणि एकदा होऊन जाऊ द्या. एनडीए मधले किती घटक पक्ष राम मंदिराच्या आणि हिंदुत्वाच्या बाजूने आहेत आणि किती विरोधी पक्ष त्याला विरोध करतात, होऊन जाऊन द्या. माझा खुला कारभार आहे, खुला आव्हान आहे माझं, होऊन जाऊ दे. राम मंदिराचा मुद्दा आम्ही एवढ्यासाठी घेतलेला आहे, होय मी घेतला, निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेला आहे, निवडणुकीसाठी घेतलेला आहे. काय कोणाची विचारण्याची हिंमत आहे मला विचारा. चला या समोर माझ्या, मी ताकाला जाऊन भांडं लपवणारा नाहीये, मी भांडाफोड करणारा माणूस आहे म्हणून ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही. आणि ताक कसलं पिताय? प्यायला पाणी नाही, तिकडे ताकाचं भांडे घेऊन काय जाते तुम्ही? पण मी राम मंदिराचा मुद्दा एवढ्यासाठी घेतलेला आहे की जवळपास 28-30 वर्ष झाली मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. निवडणुका आल्यानंतर यांच्या अंगामध्ये देव घुमायला लागतात. राम मंदिराचा नारा गुंज संपूर्ण देशामध्ये घुमवला जातो आणि आम्ही आपले बावळट हिंदू, भोळे हिंदू, बावळट आहोत असं तुम्हाला वाटत असेल, पण माझ्या देशातला हिंदू बावळट नाही, तो भोळा जरूर आहे पण बावळट नाहीये.
दरवेळेला आम्ही असा विचार करतो की हिंदुत्वासाठी यांनाच मत द्या. थांबा रे जरा जरा थांबा. आवाज काय म्हणतात? आवाज कमी येतोय. थांबा ना जरा. आधी बोलल्यानंतर त्यांना बेशुद्ध पडू द्या, मग त्यांच्या नाकाला कांदा लावतो मी. जरा मला माझं पूर्ण करू द्या. आपल्याकडे कांदा राखून ठेवा. आधी बेशुद्ध पडल्यानंतर त्या माणसाला कांदा लावावा लागतो. तो कांदा ठेवा जरा. येतो मी कांद्यावर. आधी जरा वांदा करू द्या, मग कांदा घेतो. राम मंदिराचा मुद्दा मी जो घेतलेला आहे तो हाच मुद्दा म्हणून घेतलेला आहे की दरवेळेला निवडणूक आल्यानंतर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता. 30 वर्ष होत आली, आज तुम्ही सांगता की न्यायालयामध्ये हा मुद्दा आहे. मग 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला तिकडे बाबरी होती त्यावेळेला तुमच्या डोक्यात अक्कल नव्हती की हा मुद्दा कोर्टामध्ये जाईल म्हणून? तमाम जसे आज इकडे महाराष्ट्रातले माझे माता भगिनी जमलेले आहेत तसे संपूर्ण देशातले हिंदू तुम्ही अयोध्येत बोलवले. त्यांच्याकडनं बाबरी पाडून घेतली. पाडून घेतल्यानंतर खून खराबा झाला, बॉम्बस्फोट झाले. कोर्टाच्या केसेस आज सुद्धा चालू आहेत, त्या सुटायला तयार नाही आहेत. सोहराबुद्दीनच्या हत्येचा कट रचणारे आणि ते सगळे निर्दोष सुटले, पण बाबरी पाडल्याच्या केसेस आज सुद्धा कोर्टामध्ये चालू आहेत. आज सुद्धा कोर्टातनं त्यांना समन्स येत आहेत. तुम्हाला पाहिजे त्या केसेस सोडून घेत आहेत, नको त्या केसेस लटकून ठेवताय. राम मंदिराचा मुद्दा कोर्टामध्ये आहे, मग त्याच वेळेला का गेला नाहीत कोर्टामध्ये की इकडे मंदिर होतं, इकडे बाबरी आहे, ही बाबरी पाडून इकडे पुन्हा मंदिर बांधायची आम्हाला परवानगी द्या. त्याच वेळेला का नाही गेलात? पण एक तर त्यावेळेला रक्तपात करून घेतलात, बाबरी पाडून घेतलीत. बाबरीच्या मुद्द्यावरनं, राम मंदिराच्या मुद्द्यावरनं तुम्ही गादी बळकावलीत आणि गादीवरती बसून, गादीवरती लोळून तुम्ही कुंभकर्णासारखे झोपता आहात. मग एवढ्या जाहिराती करतात, त्याच्यात एक जाहिरात करा. बाबरी पाडली, होय मी लाभार्थी. बाबरी कोणी पाडली त्यांचं माहित नाही, पण मी लाभार्थी. मंदिर आम्हीच बांधणार. अरे हिम्मत आहे का तुझ्यामध्ये? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे बोलतायत की होय मंदिर आम्हीच बांधणार, मग बांधा ना. थांबवले कोणी तुम्हाला? परत परत काय सांगता? आम्हीच बांधणार, आम्हीच बांधणार. बांधा ना मग. ने मंदिर था, मंदिर है और मंदिर रहेगा असं ते म्हणतायत. मग एवढं बोलल्यानंतर माझा एकच प्रश्न आहे, था है रहेगा दिखेगा कब? दिखेगा कब? दिखणार आहे. आणि मग तुम्ही आता जे काय करता, काल परवाकडे केलं, एक तर डिजिटल इंडिया, सगळ्यांना मोबाईलचं वेड लावलं, सगळ्यांना कॉम्प्युटरचं वेड लावलं, आणि आता आमच्या कॉम्प्युटरमध्ये घुसणार, तुमच्या मोबाईलमध्ये घुसणार. अरे घुसताय कशाला? मी सगळ्यांच्या समोर बोलताय, काय घुसताय? बोलतोय ते बोलतोय, या आणि बघा काय बोलतोय. पण हे बोलल्यानंतर ज्या वेळेला आपण आरोप करतो की हे सरकार पुन्हा आणीबाणी आणते, जनतेच्या खासगी आयुष्यामध्ये हे घुसखोरी करते, तेव्हा त्यांनी एक छान उत्तर दिलं की आम्ही नाही करत, हे काँग्रेस सरकारचंच अपत्य आहे. काँग्रेस सरकारच कॉम्प्युटरमध्ये घुसले होते आणि काँग्रेस सरकारच मोबाईलमध्ये घुसले होते. अरे म्हणून तर काँग्रेस सरकारला लाथ घालून हाकलून दिलं. तेच तुम्हाला पाहिजे? काँग्रेसचं जर का ते अपत्य आहे तर हे अपत्य तुम्ही का मांडीवर घेताय? या अपत्याला तुम्ही का दूध पाजताय? काँग्रेस नको म्हणून आम्ही त्यांना घालून टाकलं आणि तुम्हाला बसवलं. तुम्ही जर का पुन्हा तेच करणार असाल किंवा उद्या तुम्ही सुद्धा आणीबाणी आणाल. पंतप्रधान जेल भरो योजना, सगळ्यांना वाटेल हे काय? नाही, काँग्रेसनेच लावलेली होती आणीबाणी, आम्ही पुन्हा लावतोय. नाही, हे एवढ्या निर्लज्जपणाने कारभार करू नका. आज सुद्धा कांदा उत्पादक बसलेला आहे. किती तुम्हाला उत्पादनाचा खर्च किती येतोय, आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन बाजारामध्ये जाऊन तुम्ही कांदा विकला तरी तुमची नुकसान भरपाई काय, तुमचा उत्पन्नाचा खर्च भरून येत नाही, हे मला माहिती आहे. हे मला माहिती आहे. आणि मग म्हणून मी तोच प्रश्न तुम्हाला विचारायला आलेलो आहे की कांदा उत्पादक हे सुद्धा पेटलेले आहेत, दुधाचे उत्पादक ते सुद्धा मध्ये रस्त्यावरती उतरतात. सगळेच शेतकरी हे रस्त्यावरती उतरल्यानंतर आम्ही काय जागा वाटपात राहू?
मला जागा वाटपामध्ये स्वारस्य नाहीये. मला या सगळ्यांचं कर्जमुक्त करून मला पाहिजे. मला राम मंदिर बांधून पाहिजे. मला शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेचं नुकसान भरपाईचा पैसा आणि पैसा त्यांना दिला गेलेला पाहिजे. जागा वाटप गेल्या खड्ड्यात. जागा वाटपाशी मला काही चर्चा करण्याची नाहीये. हे जे काय तुफान उठत आहे या तुफानाला तुम्ही शांत करणार आहात की नाही, हे केलं नाही तर मग तुमच्या मांडीला मांडी लावून मी सत्तेमध्ये कशाला बसू. ही सत्ता नसली तरी चालेल, पण मला माझ्या हे प्रेम आहे, हे प्रेम मला पाहिजे. या पांडुरंगाचं प्रेम, या पांडुरंगाचा आशीर्वाद मला पाहिजेत. आणि त्या आशीर्वादासमोर मला सत्ता गौण आहे. ती सत्ता नसली तरी चालेल. हा पांडुरंग हा तेवढा मला याचा आशीर्वाद पुरेसा आहे. अरे कोणी काय माझ्या समोर येऊ दे, पण हा पांडुरंग माझ्या सोबत असल्यानंतर समोर आव्हानं किती मोठी असली तरी मला माहिती आहे त्याचा चुराडा करून हा पांडुरंग मला जे काय द्यायचं मला नकोय. मला काही व्हायचं नाही. मी तुमच्या सोबतच राहणार आहे. आणि म्हणून आज सरकारला मी इशारा देतोय की या कांदा प्रश्न किती दिवसात सोडवता ते सांगा. पीक विमा योजनेचे पैसे 2 महिन्यामध्ये त्यांना भरायला मिळायला पाहिजे होते. ते 9 महिने होऊन गेले सुद्धा तरी सुद्धा मिळत नाही. कधी देते ते मला सांगा. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय. माफ केलेला एकही शेतकरी मला एकाही सभेत भेटत नाही. कर्ज माफ केलेले शेतकरी मला पहिला कधी दाखवते तो मला दाखवा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही घेतल्याशिवाय निवडणुकीच्या तयारीला अर्थ काय. आज बाकीचे सगळे पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत, पण शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिबांसाठी आणि दुष्काळग्रस्तांसाठी रस्त्यावरती उतरायला तयार झालेली आहे. आणि आज मी जाहीर करतोय की माझ्या तमाम ग्रामीण भागातल्या शिवसेनेच्या ज्या काही शाखा आहेत, या शिवसेनेच्या नुसत्या शिवसेनेच्या शाखा नसून माझ्या शेतकऱ्याचं हक्काचं ते आधार केंद्र आजपासून ते बनेल. योजना अनेक आहेत, पण त्या योजनांची अंमलबजावणी होते की नाही आणि उगाचच काहीतरी साक्षी पुरावे मागून माझ्या शेतकऱ्याला गोरगरिबाला जर नडण्याचा प्रयत्न केला तर गाठ शिवसेनेची एवढं लक्षात ठेवा. आहे माझा शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे, दुर्दैवाने झालेला आहे. पण तो कर्जबाजारी झाला तरी तो स्वाभिमानी आहे. तो त्याचं नाव मल्ल्या किंवा मोदी नाही, पळून गेलेला मोदी नाही. हा फसवणार नाही, अजिबात फसवणार नाही. कारण तो या मातीला नुसती माती मानत नाही तर माता मानतो आणि त्या मातेला फसवून तो विदेशात जाणार नाही. ती अवलाद ही तुमच्याकडे असेल पण माझ्या शिवप्रभूच्या महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि जे तानाजीराव तुम्ही सांगितलं या गोष्टी आहेत, खरंच आहेत. नुसतं परीक्षेची फी माफ नकोय. दुष्काळ पूर्ण आपण घालवेपर्यंत त्याची शालेय फी माफ करा. वीज जोडण्या कापल्या जात आहेत. कशाला तुम्ही योजना आणली, सौभाग्य योजना आणि ही योजना. अरे एक छत्तीसगडचं उदाहरण मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं. ज्या वेळेला छत्तीसगडच्या निवडणुका समोर आल्या होत्या त्यावेळेला पंतप्रधान मोदीजी की मन की बात गरीब भगिनी बसल्या होत्या समोर आणि तिकडनं पलीकडनं दिल्लीतून पंतप्रधान बोलत होते की हाँ कैसे हो, ठीक है. हाँ ती म्हणे ठीक है. मग त्यांनी विचारलं तुमची शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही. मग त्यांनी त्या महिलेने सांगितलं दुप्पट झालं. क्या बात है, दुगनी हो गई. बोले हाँ हो गई. तो खुश हो. हाँ खुश है. ते एका टीव्ही चॅनलवाल्याने त्याचा पाठपुरावा केला की कोण आहेत ह्या ताई, कुठल्या आहेत. त्या निघाल्या छत्तीसगडमधल्या. आणि त्या छत्तीसगडमध्ये त्या बाईंच्या घरी गेल्यानंतर खरी परिस्थिती लक्षात आली की शेतीचं उत्पन्न वगैरे काही दुप्पट झालेलं नव्हतं. शेतीची राख रांगोळी झाली होती. मग तरी सुद्धा या बाई कसं काय बोलल्या. चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर कळलं की काही दिवसांपूर्वी गावात एक केंद्रीय पथक आलं, जसं हे आलं होतं दुष्काळाची पाहणी करायला. आणि त्या पथकाने विचारलं आपको प्रधानमंत्री से बात करनी है. हाँ करनी है. आपको करनी है. करनी है. आपको करनी है. करनी है. अच्छा ठीक है, बात करनी है तो ट्रेनिंग लेना पड़ेगा. ट्रेनिंग कसला, झूठ बोलने का ट्रेनिंग. प्रधानमंत्री से बात करनी है तो ये तो ट्रेनिंग लगेगा. आणि मग प्रधानमंत्री असं बोलतील तुम्ही असं बोलायचं, त्याने असं विचारलं तुम्ही असं सांगायचं. आणि हे भांडाफोड केल्यानंतर या चॅनलवाल्यांना विचारा, त्या रिपोर्टरला घरी पाठवलं आणि ते चॅनल सुद्धा बंद करून टाकलं. आणि म्हणून मला खास करून त्या छत्तीसगडच्या जनतेचं कौतुक करायचंय की हा सगळा जो काय तमाशा होता एवढंच नाही तर छत्तीसगडमधल्या काँग्रेसची सगळी नेत्यांची फळी नक्षलवाद्यांनी जंगलामध्ये कचाकचा गोळ्या घालून ठार मारली होती. तरी सुद्धा नेता कोण हा प्रश्न त्यांना पडला नाही, आदिवासींना पडला नाही. त्यांनी घाण पहिली साफ केली. पहिलं माझं घर साफ करतो, पहिलं माझं राज्य साफ करतो, पुढे काय करायचं ते आम्ही समर्थ आहोत. याला म्हणतात धाडस. जे धाडस मला शिवरायाच्या महाराष्ट्राकडनं अपेक्षित आहे.
शिवरायाचा महाराष्ट्र, कारण हे पंढरपूर आहे. पंढरपूर म्हणजे तमाम दुनियेतले सगळे हिंदू इकडे येतात, पंढरीला येतात, सगळे संत येतात. आपला महाराष्ट्र हा परंपरेच्या बाबतीत कोणताही वारसा घ्या, ना संतांचा असेल, समाजसेवकांचा असेल, लढवयांचा असेल, समाज सुधारकांचा असेल, कोणत्याही वारशामध्ये महाराष्ट्र माझ्या देशात इतर राज्यांपेक्षा असेल नव्हे आहे, तो पाऊल पुढेच आहे, मागे कोणत्याही क्षेत्रात नाहीये. आणि मग असं सगळं आपल्याला संपन्न वारसा लाभलेला असताना जर उद्या आपल्याला वेळ आली, नव्हे ती वेळ येतेच आहे, वेळ आणली गेलेलीच आहे की माझं राज्य शिवसेनेचं राज्य, शिवसेनेचं राज्य हे आणणार म्हणजे आणणार, ही माझी शपथ आहे. आणि हे शिवसेनेचं राज्य, हे राज्य आल्यानंतर सुद्धा मी असाच फिरणार आहे, जसा आज तुमच्या समोर आलोय तसाच फिरणार आहे. कारण शिवसेना प्रमुखांनी जी शिकवण दिलेली आहे, एक तर शब्द देण्यापूर्वी 100 वेळा नाही 1,00,000 वेळा विचार कर, पण एकदा शब्द दिला तर प्राण गेला तरी 72, पण शब्द खाली पडता कामा नये. आणि कधी मी ज्यावेळेला तुमच्या समोर येईन त्यावेळेला आपलं सगळ्यांचं सरकार हे असं काम करेल की खाली मान घालून मला तुमच्याकडे पाहावं लागणार नाही, अभिमानाने बघेन की होय हे तुमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे. हे सरकार आणण्यासाठी आज आपण इकडे शपथबद्ध झालो पाहिजे. बाकी सगळे ठीक आहे. शिवसेना काय करणार आपण दाखवलेलं आहे. रामदास भाई, तुम्ही गेल्या महिन्यामध्ये किती करोडो रुपयांचं सगळं वाटप केलेलंच आहात, सगळे मंत्री आपले त्याच्यामध्ये उतरलेलेच आहेत. पण जानेवारीपासून मी स्वतः या दुष्काळग्रस्त भागात फिरणार आहे. आणि एवढंच नाही, गोवंश हत्याबंदी जी काही आज सरकारने केलेली आहे, गोवंश तडफडून मरतोय की काय अशी परिस्थिती आहे. चारा नाही, पाणी नाही. त्या गोवंशावरनं अनेक राज्यांमध्ये हिंसाचार होतोय, खून खराब होत आहेत. पण इकडे गायी आणि गुरं ही तडफडून प्राण सोडतात की काय अशी परिस्थिती. त्या गोधन जे आहे त्या गोधनाला सुद्धा शिवसेनेच्या वतीने यथाशक्ती जे काय करता येईल पशु खाद्य दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आहे सगळेजण आता रस्त्यावरती उतरले पाहिजे, सगळे लोक मैदानात उतरले पाहिजे. नुसतं पांडुरंगाकडे यायचं आणि प्रार्थना करायची की महाराष्ट्रावरचा दुष्काळ लवकर दूर होऊ दे. महाराष्ट्र बोलेल, पांडुरंग बोलेल होईल ना, फक्त एक काम कर, पहिला खुर्चीवरनं तू दूर हो, दुष्काळ आपोआप दूर होईल. महाराष्ट्रावरचं संकट टळू दे, तू पहिला खाली उतर, संकट असंच टळेल. मग संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळ निवारण्यासाठी पांडुरंग पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची पहिली तुम्ही सोडा, पांडुरंगच तिकडे बसेल. पण माझा पांडुरंग बसणारा नाहीये. मला एका गोष्टीचं आश्चर्य तेच वाटतं, जो पांडुरंग युगानुयुगे तरकटावरी उभा विटेवरी, जो पांडुरंग स्वतः उभा आहे, तिकडे आमचे सगळे मंत्री आणि सत्ताधारी येऊन त्याच्याकडे खुर्चीची भीक मागतात. तो स्वतः उभा आहे आणि तो स्वतः गोरगरिबांचं सगळं दुःख निवारण करतोय. असा लोकांमध्ये उभा राहून पांडुरंगाचा भक्त हा केवळ शिवसेनेमध्ये आहे, दुसऱ्या कोणत्याही पक्षाची ती काही लायकी नाहीये. आणि म्हणून मातानो, भगिनीनो आणि बांधवांनो, राम मंदिराचा मुद्दा सुद्धा सोडणार नाही, सुटू देणार नाही. आणि मी भाजपला एवढंच सांगतोय कि ठीक है, अच्छे दिनाचा जुमला चलो माफ किया, 15 लाख माफ किए, पण आमच्या देवाधिकांच्या नावाने जर जुमला कराल तर तुम्हाला माफ नवे ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. निदान आमच्या हिंदूंच्या भावनेशी खेळ करू नका. राम आणि इतर देवाधिकांच्या नावाने तुमचे जुमले करून इमले बांधू नका. हे जुमले महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्ध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विठ्ठलाच्या चरणी मी एकच साकडं घालतोय. आपण दरवेळेला असं म्हणतो, इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. बळीचं राज्य आले का रे बाबांनो? आला असेल तर प्रश्न मिटला, पण नसेल तर निवडणूक कधी होऊ द्या, निवडणुका दोन्ही एकत्र घ्या, 100 एकत्र घ्या. पण आता यापुढे महाराष्ट्रामध्ये येईल ते माझ्या पांडुरंगाचं, शिवरायाच्या, हिंदुत्वाच्या भगव्याचंच राज्य येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.